बाबा वा एपिसोडची सुरुवातच इतकी रोमॅन्टिक झालेली आहे. मला इतकं छान वाटतंय आणि इतके छान छान दिसणारे हे तीन चेहरे एक सिनेमा घेऊन आलेले आहेत, ज्या सिनेमाचं नाव आहे वृंदावन. वृंदावनसाठी मनापासून आत्तापासूनच शुभेच्छा. आणि किती छान दिसत बघा ना, म्हणजे पूजा सावंत जलपरीच वाटते मला एकदम निळ्या कपड्यामध्ये. आणि मी नेहमीच तिच्या प्रेमात असतो, म्हणजे इतका प्रेमात आहे की चला ठीक आहे, ती मला नंतर भेटेल ना भेटेल. तिचं एक पीस पडलं होतं ते सुद्धा मी ठेवलंय जपून. आणि म्हणजे ही निळ्या रंगातली जलपरी वाटते, तू नारंगी रंगातली पाणीपुरी वाटते. आणि राकेश बापट एक नवा कोरा हिरो ज्याची एंट्री झाली आता मराठीत, ज्या चेहऱ्याला आपण हिंदीत बघितलेलं आहे. तर असे हे राकेश बापट मनापासून स्वागत करणार आहे. पूजा सावंतसाठी जोरदार टाळ्या, राकेश बापट यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि जोरदार टाळ्या वैदेही परशुरामी यांच्यासाठी. तिघांचंही स्वागत आणि विनंती करणार आहे कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. नमस्कार, सुस्वागतम. बाकी तुम्ही कसे आहात? सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौऱ्यात. तर वृंदावन सिनेमाच्या निमित्तानं हे आपले लाडके कलाकार आज आपल्या या मंचावरती आलेले आहेत. राकेश, तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. बरीच वर्ष आम्ही तुम्हाला हिंदीत पाहिलेलं आहे, म्हणजे मला तर असं वाटायचं की हा चेहरा हिंदीचाच आहे. पण हा सिनेमा जेव्हा आला, याचे प्रोमोज बघितले, तेव्हा कळलं की तुम्ही मराठीमुळे आहात. मग इतक्या वर्षांनंतर मराठीकडे कसे काय वळालात? एकच उत्तर आहे त्याला, देर आहे दुरुस्त आहे. आय थिंक आय वॉज वेटिंग. आता या ऑपॉर्च्युनिटीसाठी मी खूप वर्ष थांबलो होतो असं म्हणता येईल मला, कारण की स्क्रिप्ट ज्या यायच्या आणि जे लोक, स्पेशली मला चांगल्या लोकांबरोबर काम करायला खूप आवडतं. मग त्याच्यानंतर मग त्याची पर्वा नाही करत की मी ह्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय होणार आहे फिल्मचं, किंवा लोक बघणार आहेत का नाही. जेव्हा काम करताना प्रोजेक्टमध्ये काम करताना शूटिंग करताना मजा येत नाही, तर त्याचं आय थिंक त्याचं प्रोडक्ट पण तुम्हाला तसंच दिसतं बिकॉज नेगेटिव्हिटी असेल तर तुम्हाला नेगेटिव्ह प्रोडक्टच बघायला मिळेल. एवढे सगळे दिग्गज कलाकार, अशोक सराफ, महेश मांजरेकर, शरद पोंक्षे, भारत गणेशपुरे, उदय टिकेकरजी आणि मोहन जोशी, एव्हरीबडी इन वन फ्रेम टुगेदर. आय थिंक मराठीचा हा सर्वात एक्सपेन्सिव्ह सिनेमा असं म्हणता येईल. फ्रेम एक्सपेन्सिव्ह म्हणता येईल आपल्याला. इनफॅक्ट लोकांना मी म्हणतो, जर मी वृंदावनमध्ये मी स्वतः ॲक्टिंग करत नसतो तरी मी ॲज अन ऑडियन्स मी हा सिनेमा नक्की बघायला गेलो असतो, कारण की एवढे मोठं एकत्र सगळे एका पडद्यावर बघणं म्हणजे आय थिंक इट्स सुपर ऑपॉर्च्युनिटी फॉर दी ऑडियन्स टू वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी म्हणतात. वा. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सिनेमात खूप दिग्गजांचा अभिनय, त्यांची जुगलबंदी अभिनयाची आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशाच एका दिग्गज व्यक्तिमत्वाला आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. खरं तर आमचं भाग्य असतं जेव्हा जेव्हा ते या मंचावरती येतात, आणि तुमचं तर होतंच कारण तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं या सिनेमामध्ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मंचावरती सुपरस्टार अशोक सराफ यांचं. आज मी परत एकदा मामाच्या गावाला आलो, कारण मागच्या वेळेला एकदा सर आले होते तेव्हा मी त्यांना मामा म्हणालो होतो, आणि ते मला काय भाचा असं त्यांनी एक छान हाक मारली होती. त्यामुळे मामाच्या गावाला आपण सगळेजण आज पुन्हा एकदा आलोय. आता या मंचावरती आणखीन एका अवली कलाकाराला आमंत्रित करणार आहोत, जे खरं तर ज्येष्ठ आहेत पण मिक्स होतात तेव्हा ते आपल्यापेक्षा लहान होतात. येस, एक्झॅक्ट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेते उदय टिकेकर यांचं. तर वृंदावन सिनेमातल्या कलाकारांना वन बाय वन मी बोलवलेलं आहे, आणि मी गप्पांना सुरुवात करणार आहे मामांपासून. तर मामांची भूमिका जाणून घ्यायची आहे या सिनेमामध्ये. मी वेगळा रोल म्हणजे मी आजोबाचा रोल करतो. वा. हो हो, मामा आजोबा झाले. दिसतो काय मी? अजिबात नाही. तो सिनेमा फिरवतो
पण कसा फिरवतोय मी सांगणार नाही. अच्छा. मी सांगितलं तर मधली मजा घेतली. पण आमची क्युरिओसिटी वाढली. आणि आहे ती पण अनयुज्युअल आहे ते, म्हणजे ते सुद्धा फिरवतोय सुद्धा अनयुज्युअल आहे की असं कुठल्या पिक्चरमध्ये झालेलं नाही असं कधी. अच्छा. असं घडलेलं नाही आणि अशा रीतीने तो करायला लावतो, एक सर्टन हे प्रसंग करायला लावतो. पण मामांनी याचे जरी आजोबा केलेले असले तरी तरुणपणीच तुम्ही आजोबांचे रोल केले ना, वाले जे आजोबा केलेले आहेत तुम्ही. पण मामा ते मला विचारायचंच होतं, ते जी स्टाईल होती बोलण्याची ती म्हणजे कशी काय डेव्हलप झाली होती, इतकं ते सुंदर? अचानक झाली होती ती, म्हणजे मी मुद्दाम त्यासाठी काय हे केलं नव्हतं. त्याच्यामध्ये एक सीन असा होता मला की पहिलाच सीन माझ्या यायचा की असा मी पाईप ओढत येतो. हां. आता पाईपमध्ये असलेला तंबाखू आणि त्याचा धूर हा विलक्षण, म्हणजे साधारण सुद्धा नसतो तो. आणि हे मला माहीत नव्हतं. आणि मी पहिला आलो आणि त्यांना विचारतो काय माळी बुवा असं मी म्हणतो. तर माळी बुवा म्हणून मी ते पहिला पफ मारला, असा धूर घेतला तो आणि इनेल केला, असं आत इनेल केला आणि म्हटलं काय माळी बुवा. अच्छा, म्हणजे हे खरं पण घडलं होतं? खरं घडलं होतं. म्हणजे अचानक मला मॅनेजर सापडला. वा. आणि मग मी तो विशिष्ट ठिकाणी असा पेरत गेलो की वाक्य कन्वे करायचं असेल आपल्याला कुठलं, ते पुरं खोकल्यातून कन्वे करायचं. वा. म्हणजे काय, कसं काय, बरं आहे ना. हिट झालं, सुपर डुपर हिट, जे आत्ताही बघायला तितकंच छान आणि नवं वाटतं. तर तुकरेटवाडीमध्ये आता एक कार्यक्रम इथे होणार आहे, ती आहे पत्रकार परिषद. आणि काही पत्रकार आता तुम्हाला प्रश्न विचारतील, त्यांच्याशी तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत. तर आमच्याकडे एक केबल नेटवर्क आहे, ते सगळ्यांना आता तोंडपाठ झालंय, गुलकन केबल नेटवर्क. आणि ते 27 घरांमध्ये लाईव्ह दाखवलं जातं. आणि सकाळी जसे कार्यक्रम असतात, दुपारी जसे कार्यक्रम, रात्री जसे कार्यक्रम, तसेच तिकडेही कॉपी करून कार्यक्रम केले जातात. तर आज त्या केबल नेटवर्कवरती सुरुवातीला एक कार्यक्रम महिलांसाठी खास सादर केला जाणार आहे आणि लगेच पत्रकार परिषद इथे होणार आहे. तर तो कार्यक्रम आहे सख्खी शेजारी. सख्यांसाठी हा कार्यक्रम आपण सादर करणार आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या या मंचावरती आता येणार आहेत सगळ्या सख्यांना सल्ले देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौ फारोळेबाई. आणि त्यांच्या बरोबरीनं त्वचेचं काय रहस्य असेल किंवा त्वचा छान कशी राखावी यावर बोलण्यासाठी येत आहेत डॉक्टर छछोर. मामा ओळखतो मी. अरे वा. हो, अशोक सराफांचे मामा. भाचे कसे आहेत, बरेच ना अशोक सराफ. बरं, कुठे बसायचं? डॉक्टर छछोर तुम्ही समोर बसू शकता तिथे. चालेल. डॉक्टर छछोर, आज तुम्ही कशावर बोलणार आहात? गोरं कसं व्हावं. लाज नाही वाटत तुम्हाला? नाही, म्हणजे कसं बोलणार आहात तुम्ही हे? माईक वरून आणि कसं म्हणजे विषय कुठला हे विचारायचं होतं. ठीक आहे, तुमच्या बरोबरीनं ज्या कार्यक्रम पुढे नेणार आहेत, सखी हा कार्यक्रम ज्या चालवतात, तर सख्खी शेजारी या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करतो फारुळेबाई यांना. या. बांधकाम वाढत चाललंय हल्ली. कॅमेरा कुठला माझा? कॅमेरा तुम्ही कुठले तरी बघा, त्यांना सापडलं तर सापडलं. हॅलो सख्खी शेजारी. अगं अगं सख्खी होऊ नको दुःखी. अगं अगं सख्खी होऊ नको दुःखी. माझं नाव घे मुखी आणि मग हसशील तू. खिकी खी खिकी खी 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 खी. छान छान, उत्तम, अप्रतिम होतं. ते खी खी मध्ये ना दर्द होता. तुमचंच आहे ते.
अरे व्हेरी गुड. आणि खूप त्यामध्ये ना त्या शब्दांमागे खूप अर्थ आहे. तुम्हाला ना म्हणजे तुम्ही जाणकार व्यक्ती आहात. स्त्रीच्या हसण्यामागे दडलेलं दर्द दुःख तुम्ही ओळखू शकता. खरं आहे. हा, तर आता आपण त्या कार्यक्रमाकडे वळूयात. आपल्याकडे खूप पत्र आलेली आहेत वेगवेगळ्या गावांमधून. पहिल्यांदा त्याची तुम्ही काही सोल्युशन्स द्या. इंदापूरवरून एक मावशी विचारतायत डॉक्टरांना की डॉक्टर गोरं कसं व्हायचं. गोरे होण्यासाठी खर तर माझ्याकडे उपाय आहे. सांगा. गोरे आडनावाच्या माणसाबरोबर लग्न करा. आपोआप गोरे व्हा. मी सांगू का? हा, गोरे होण्यासाठी काय करावं. तुम्ही फेअर अँड चवळी लावा. फेअर अँड चवळी. हो, म्हणजे एक वेफर घ्या, नंतर शिजलेली चवळी घ्या आणि पाट्यावर वाटा. आणि मग लेप करा. चेहऱ्यावर लेप करा. 2 तास ठेवा, नंतर ओके साबणाने धुवून टाका. ओके साबणाने धुवून टाका. ओके सापडून धुतल्यावर गोरं होईल माणूस. हा, कपडे होतात गोरे, मग माणसाचा चेहरा नाही गोरा. हे काय उगाच आहे. माझ्याकडे बघा. मला वाटलं त्यांना पटणार नाही. मी प्रूफ देते तुम्हाला. हे बघा. आफ्टर. हा, आधी कसं होतं का. बिफोर. अरे हे दोन्ही सेमच दिसत आहेत. हा, मग एकाच वेळी एकाच माणसाचे एका टायमाला काढलेले आहेत. अच्छा, बिफोर आफ्टर एकाच दिवशी काढले. एकाच दिवशी. चांगलं, ठेवा. वा वा, छान छान. तर पुढचे प्रश्न आपण घेऊयात. एका बाईंनी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रोज बदाम खाल्ले तर डॉक्टर काय होतं. बदाम संपतात घरातले. नाही, माझं असं म्हणणं आहे की बुद्धीसाठी त्याचा काही डॉक्टर उपयोग असतो का. नाही, बदामाचा चाकण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे तिरळे असतात ना, तिरळे डोळे माणसाचे, ते बदाम खाऊन ना ते व्यवस्थित होतात, सरळ होतात. अच्छा, हो, म्हणून बदाम खा. बदाम खा. बुद्धीचा काय संबंध. काहीच नाही. बर, आणखीन एक पत्र आलेलं आहे. ते म्हणतात की मुळा कुकर मध्ये लावला तर जाम वास येतो. मुळा कुकर मध्ये लावला तर जाम वास येतो. काय मग कुंडीत लावा. बरोबर आहे. एका सखीनं पाठवलंय की दूध वर येऊ नये म्हणून काय करावं. नाही, आपण स्वतः दुकानात जाऊन ते घेऊन वरती यावं. त्यामुळे बर, आणखीन एक प्रश्न आहे. सखी एका बाईंनी पाठवलं. त्या म्हणतात माझ्या तळपायांना रोज घाम येतो. पुसामतो. हा त्यांनी उपाय तुम्हाला सांगितलाय, तो पुसत चाला तुम्ही. तर आता पत्रकार परिषदेसाठी काही पत्रकारांना मी आमंत्रित या ठिकाणी करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पत्रकार संतोष दालचिनी यांच्यासाठी. फारच आनंदी आहेत ते. अरे हा दालचिनी आहे का जिनी आहे. वा वा, दालचिनी सर तुमचं स्वागत. हे काय ते आहेत मराठीच, फक्त ते मिशात अशा उगवल्यामुळे ते दालचिनी वाटतात. पुढचे पत्रकार आहेत त्यांना आपण आमंत्रित करूयात. ज्येष्ठ पत्रकार भारत तराट या. तुमचे दर्शन जर खूप बरं वाटलं मला. खूप बरं वाटलं मला. खूप बरं वाटलं. अरे बापरे गुरुदेव. गुरुदेव आमचे गुरुदेव आहे. आजकाल बैठकीला येत नाही तुम्ही. तुमच्या सोसायटीमध्ये राहताय. अच्छा, तुमच्या सोसायटीच्या बैठकीला. अच्छा, शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे कदाचित बैठक होऊ नको. भारी झालं तुम्ही. काळजी घ्या स्वतःची. आणखीन एक पत्रकार आहेत ज्या हिंदी मीडिया मधून येतात. जोरदार टाळ्या पत्रकार श्रेया बरखा यांच्यासाठी. मेरे शो में
जिसका नाम है शो विद बरका भट्ट। और आज यहाँ पे एक सनसनीखेज खुलासा होने वाला है। आप देखते रहिए मेरा शो बरका भट्ट। हा बसा तुम्ही, नंतर आहे ते सगळं. आले की हे सगळं स्वतःच असल्यासारखंच वागतात बाई. याला अर्थच नाही राहिलेला ना, याला काही अर्थच नाही राहिलेला. तर आपल्याकडे वृंदावन नावाचा सिनेमा आलेला आहे. तर तुम्हाला या लोकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. चायनीज घ्या सर, तुम्हीच घ्या. कोण तुम्ही ते घ्या. घेऊनच आलेत. प्रश्न विचारा असं. घ्या दालचिनी. आप हंसना बंद कीजिए, पूछिए. हा दालचिनी साहेब घ्या. मी स्लॅम बुक पत्रकार आहे. स्लॅम बुक पत्रकार आहे. हो, मी काही प्रश्न विचारतो, त्याची पटकन उत्तर द्या. पटकन. तर कोणाला विचारता? राकेश बापट. तर मला सांगा सर, आवडतं पुस्तक कुठलं तुमचं? मी वाचत नाही. हो, लिहिता वाचता येत नाही मला. वा वा, अडाणी. आवडता खेळ? कबड्डी. चमचा गोटी. आवडतं फुटवे? तुमच्या मनाचं काय लिहिताय? मला आवडतंय म्हणून लिहितोय. आवडता रंग? निळा. काळा. माझा आहे ना म्हणून. आवडतं शर्ट? आवडत नाही शर्ट घालायला. पण येस घालतात. आवडतं फूल? यू फूल. गोबीच. आवडता हिरो? असरानी. आवडती हिरोईन? हे काय स्लॅम बुक तुम्ही लिहिलं? त्यांना कशाला स्वतःच्या मनाचंही लिहू शकला असतात ना तुम्ही. असं कसं काय लिहिता? त्यांना विचारून तुमच्या मनाचं. हे झोपलेत काय हो? पत्रकार आहेत तुम्ही? हो काय पत्रकार आहे. घ्या प्रश्न घ्या. तुम्हाला काय घ्यायचा आहे का प्रश्न? हे पिक्चर मध्ये जबरदस्त आहे ते कलावंत, खतरनाक ते राकेश बापट. नाही बापट नाही, तिने त्या हिरोनी म्हणजे पूर्ण हिरोचा रोल खाल्ला. इतकं जबरदस्त कलाकार. अच्छा, हिरोचा रोल खाल्ला म्हणजे मेकअप रूम मध्ये तिथं हिरोनी क्रीम रोल ठेवला होता. मिशीवाले ते हे कोण? अरे शत्रुघ्न सिन्हा का? शत्रुघ्न सिन्हा नाही, त्यांना मिशी आहे म्हणून मी म्हणतो आपलं. अरे मिशी तर जाऊ दे, तुम्ही बोलू नका. ते नाही आले का? त्यांना मला प्रश्न विचारला. जबरदस्त कलाकार. कोण? अरे काय नाव आहे त्यांचं? तुमच्या पिक्चर मध्ये आहे आपले. त्यांना मला प्रश्न विचारत होता. ते आले की मला सांगा. तोपर्यंत मी थोडा रेस्ट घेतो. भारत गणेशपुरे. अच्छा, कुठे ते? अच्छा, भारत गणेशपुरे कुठे ते सांगते? त्यांना प्रश्न विचारत होता मला. विचारा, आम्ही पोहोचतो त्यांच्यावर. काय प्रश्न आहे? नाही म्हणजे त्यांना प्रश्न विचारत होतो, तुमचं काय भूमिका काय ह्या चित्रपटामध्ये? अच्छा, भारत गणेशपुरे तुम्हाला फार आवडतं? त्यांचा मी हे आपलं काय म्हणतो त्याला, कोण? कुशल बद्रिके. भारत गणेशपुरे आले ना, मला तुम्ही सांगा. आज महाराष्ट्र के सामने एक बहुत बड़ा सच मैं लाने वाली हूँ. इंडिया wants to know मिस्टर उदय टिकेकर. तुमची वाट लागली बर का? हंसिए मत. आज पूरे महाराष्ट्र में जो नई जनरेशन है, हम देख रहे हैं कि वो टेक सेवी हो गई है, फोन के अधीन हो गई है पूरी तरीके से. सारे बच्चे हर वक्त हर दफे सिर्फ फोन पे रहते हैं. उदय जी टिकेकर. अरे तू विचार सांगतील, तू नीट विचार ना आधी. प्लीज बीच में मत बोलिए. अहो म्हणतो का तुझं बरोबर आलो तुम्ही, याला काय अर्थ आहे काय?
आपको क्या लगता है कि सच में बच्चे अधीन हो गए हैं, उन्हें ऐसा करना चाहिए या नहीं? जी वो अधीन हो गए और उनको ऐसा नहीं करना चाहिए। एक मिनट। हेलो 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 नो नो बेबी आई विल कॉल यू। या ओके बाय। तो मिस्टर उदय जी मुझे आपको पूछना है कि आज की जो युवा पीढ़ी है वो टेक सेवी है या नहीं, बताइए। हाँ है। एक मिनट नो बेबी। हाँ ठीक है, मैं बता दूँ। ओके या बाय या तो मैं सहमत हूँ, सही बोल रही हैं। तो आज महाराष्ट्र की जनता जानना चाहती है उदय जी टीकेकर कि क्या आपके पास फोन है? डू यू यूज अ मोबाइल फोन? जी। उसका चार्जर है? चार्जर है या नहीं मिस्टर टीकेकर? महाराष्ट्र की जनता जानना चाहती है। चार्जर है? तो चार्ज क्यों नहीं करते? पिछले 3 दिन से मैं इनको फोन कर रही हूँ, इनका फोन लगातार स्विच ऑफ आने लगातार स्विच ऑफ आ रहा है। सुपर थैंक यू वेरी मच। धन्यवाद। एक मिनिट मॅडम प्रश्न मला आहे। हाँ यस। हे टॅक्स सेविंग म्हणजे टॅक्सचं काही सेविंग होते काय? टैक्स सेविंग पीपल। कैसा था? नाही मतलब मार्च महिन्यात का आपला टॅक्स काय वसूल व्हेरी नाईस। थँक यू व्हेरी मच। तुमचं लग्न झालंय? नाही। आय लव्ह यू। सूरत देखी है? नहीं, एक ही बार अहमदाबाद गया था। अरे म्हणू नका बाबा, आपण जबाबदार लोक आहे। आपण या समाजाचे जबाबदार घटक आहे। आपण जाता थैंक यू मिस्टर उदय जी टीकेकर एंड द एंटायर टीम ऑफ वृंदावन। थैंक यू वेरी मच। थँक्यू। अरे गेलो कुठे? थँक्यू सो मच। मला फक्त जाता जाता माझ्या सख्यांसाठी मामा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अखंड महाराष्ट्र तुम्हाला मामा ह्या नावाने ओळखतो, सगळे तुम्हाला मामा म्हणतात, तर घरी मिसेस पण मामा म्हणूनच ओळखते का? म्हणजे कसं राहतं? हा, घरात माझे भाचे मला मामा म्हणूनच ओळखतात. नाही मॅडम विषयी विचारते. आम्ही तू सांगितलं ना, भाचे मला मामा म्हणतात ना. मॅडम मला मामा म्हणतच नाही ना कधी. नाश्त्याला आले का मी थांब करा. तुम्ही बसा व्यवस्थित आरामशीर. हा तुम्ही आता बसा. येत जाओ सर. वैदेही तुझ्याकडे येणार आहे आता. तुझी भूमिका या सिनेमातली जाणून घ्यायची आहे. या पात्राचं नाव भूमी आणि एक अतिशय साधी, शांत, गावात राहणारी पण शहरात शिकलेली, भरपूर स्वप्नाळू, घरच्यांवर प्रचंड प्रेम, घरच्यांचं तिच्यावर प्रचंड प्रेम, पण लहानपणीच तिची आई गेलेली असते, त्यामुळे तिचे वडील जरा कठोर आणि रुक्ष असे झालेले असतात, जे महेश मांजरेकरांनी कॅरेक्टर केलं आहे. आणि त्याच्यामुळे घरच्या सगळ्यांच्याच मनात एक विशिष्ट भीती असते वडिलांविषयी, आणि त्या भीतीमुळे ह्या पात्राच्या दृष्टिकोनातनं काय काय घडामोडी होतात या चित्रपटात पाहायला मिळेल. मग राकेश बापट, तुम्ही आम्हाला ऍक्शन करताना पण दिसताय, रोमांस करताना पण दिसताय, मग तुमच्या व्यक्तिरेखेचं नाव काय आणि कशी भूमिका आहे? माझं नाव फिल्ममध्ये क्रिश आहे. कृष्ण बेसिकली नाव आहे, पण थोडा मॉडर्न आहे म्हणून तो क्रिश त्याला म्हणून घेतो. आहे खूप गडगंज बाबाचा मतलब मुलगा आहे, शहरात राहणारा. असा प्रसंग येतो की बेसिकली ही इनजस्टिस त्याला आवडत नाही, अन्याय झालेला कोणाला आवडत नाही त्याला, सगळ्यांना मदत करत असतो. इट वॉज अ मेमोरेबल एक्सपिरियन्स, कधी विसरणार नाही. पूजाकडे येणार आहे, तुझी भूमिका पूजा. वृंदावन या चित्रपटात मी पूजा नावाचंच कॅरेक्टर करते. ओके. आणि क्रिश आणि पूजा
प्रचंड एकमेकांवर प्रेम करतात. पूजा थोडीशी धाडसी आहे आणि ती मूर्खपणात काही धाडसी निर्णय घेते. ते बिचाऱ्या क्रिशला सहन करावे लागतात. आणि मग क्रिश वृंदावनमध्ये जातो. म्हणजे वृंदावन नावाची एक मोठी हवेली आहे या चित्रपटात आणि एक खूप मोठं कुटुंब आहे. मे बी अशी हवेली ह्यापूर्वी कुठल्याच मराठी चित्रपटात दिसली नव्हती. तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल तर चित्रपटात पहा. वृंदावन नावाची हवेली आणि त्यानंतर क्रिश तिथे जातो. ती गुंतागुंत सोडवतो की नाही सोडवत, मग तिकडे काय काय होतं. एक क्यूटसा लव्ह ट्रँगल आहे पूजा, क्रिश आणि भूमीचं. आणि काहीतरी असं आहे जे नॉर्मल आयुष्यात नाही घडत, नॉर्मल लव्ह स्टोरीजमध्ये नाही घडत. तो ट्विस्ट बघण्यासाठी फिल्मच पाहावी लागेल असं मला वाटतं. वा. उदय टिकेकर सर, तुमची भूमिका आहे आपली जाणून घेतली. आमच्या वृंदावनचा हा क्रिश आहे, तर मी राकेश रोशन आहे. म्हणजे याच्या वडिलांचा रोल मी करतोय. राकेश बापट गडगंज श्रीमंत बापाचा मुलगा वाटू शकतो. तो गडगंज श्रीमंत बाप तुम्हीच वाटू शकता. तो मी आहे. आणि मुलावर अतोनात प्रेम आणि अतोनात विश्वास, पूर्ण विश्वास. ब्युटिफुल रिलेशनशिप बिटवीन अ फादर अँड अ सन. वा वा. पण तुम्ही वाटता सर श्रीमंती ही तुमच्या पर्सनॅलिटीने डोळ्यातच आहे. हो ना. तुम्हाला गरीब बापाचा रोल करणं हे खूप अभ्यास करावा लागेल सर. अशोक मामानी मला मागे मामा, तुम्हाला लक्षात नसेल, तुम्ही पुण्याला बालगंधर्वमध्ये त्यांच्या नाटकाचा प्रयोग होता आणि मी त्यांना भेटायला गेलो खूप पूर्वी. आणि मामा बसले होते विंगमध्ये आणि काय इकडे काय तुमचं म्हटलं, नाही इथे शूटिंग लावतो. कसलं म्हटलं, इथे पेशव्यांवर एक शूटिंग. हो बरोबर, तुम्ही पेशवेच. मला मामाने कॉम्प्लेन दिली होती. वा वा. पेशवे. वा. अशोक मामांकडे येणार आहे. अशोक मामा म्हटल्यानंतर खरं तर मराठी चित्रपटसृष्टीचं जेव्हा एक पुस्तक लिहिलं जाईल तेव्हा निम्म्यापेक्षा जास्त पानं तर सरांचीच असतील. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इतका अनुभव आहे. मामा, इतकी वर्ष काम करताय तुम्ही, तीच एनर्जी आहे. 45 वर्ष. 45 वर्ष. वा, सुपर. इतक्या वर्षांचा हा इतका मोठा प्रवास, वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केल्यात. नायक रंगवला, विनोदी नायक रंगवला, खलनायक रंगवला. पण अशी कुठली एखादी भूमिका आहे का की वाटतं की ही मला करायला आवडली असती पण ती अजून नाही मिळालेली? नाही, तशी मी एकच सांगू शकत नाही तुला. अशा बऱ्याच असतील अजून. बर. माणसाच्या स्वभावाचे किंवा माणसाचे बरेच पैलू असतात ना. त्यातले सगळेच तर काय मी अजून साकार केलेले नाही आहेत. अजून बरेच करायचे राहिले आहेत की जे मलाही माहीत नाही आहेत किंवा मला सापडत नाही आहेत अजून. ते कधीतरी मिळतील तेव्हा करू मग. पण अजून मी पूर्णपणे केलं आहे असं मी म्हणत नाही. मी 45 वर्ष त्यासाठी कमी पडतात असं मला वाटतं. वा वा, क्या बात आहे. खरं आहे. उदय टिकेकर सर, आता उदय टिकेकर सर 2 गोष्टींसाठी ओळखले जातात. चला हवा उद्यामध्ये येण्यासाठी आणि हिंदीत जे आता सतत काम चालू आहे तुमचं. मागेच तुम्ही आला होतात ज्यावेळेला आपण रॉकी हँडसमसाठी भेटलो. आता शाहरुख खानचा रईस सिनेमा तुम्ही शूट करून आलेला आहात. अनेक सिनेमा तुम्ही हिंदी शूट करताय. कसं वाटतं? खूप कमाल, खूप कमाल. म्हणजे 2 ॲक्टर्सची मी मुद्दाम नावं घेऊ इच्छितो की ते आज ह्या पदावर, किंवा आपण ज्यांना बादशाह म्हणतो किंवा बच्चन साहेब, हे का त्या पोझिशनला आहेत की हे 2 खास करून कलाकार असे इतके मोठे आहेत. सगळं आहे त्यांच्याकडे, काही नाही आज जगात, स्टार्टअप नाही आहे. पण ही दोघीही कलाकार जेव्हा सेटवर काम करायला येतात तेव्हा त्यांचं सगळं बॅगेज, सगळं स्टार्टअप हे मेकअप रूममध्ये बहुतेक ठेवून येतात. मी आता परवा मी रईसचा एक शाहरुख बरोबरच सीन केला, माझा एक झाला. त्याच्यामध्ये शाहरुख मला मारतो माईक फेकून. असा एक किस्सा होता छोटासा. आणि झाला नंतर माझा शॉट होता, माईक लागल्याचा शॉट. ते रक्त किती येईल, काय येईल, हे मेकअप पण तिकडे डिसाईड करत होते. तर शाहरुख खानसारख्या माणसाला काय गरज आहे, तो सर आप इधर आइए सर, मैं करता हूँ आपका. त्यांनी माझं असं ओठवरती करून आतमध्ये रक्त टाकून कम्प्लीट मेकअप करून, चलो चलो सर इज रेडी, लेट्स टेक द शॉट. ही इन्व्हॉल्वमेंट जी आहे ना, ही आम्हाला म्हणजे आमच्याकडे सगळ्या नवोदित कलाकारांनी शिकावं. तिकडे तो खरोखर शाहरुख खान म्हणजे मला असं वाटतं की आम्ही इंटर कॉलेज थिएटर करतोय आणि हा माझा को ॲक्टर आहे. किंवा शमितामध्ये बच्चन साहेबांवर एक छोटासा मी असा सीन केला मी. त्याच्यामध्ये माझ्या क्लोज वेळेला सुद्धा ते तेवढेच इंटेन्सिटीने काम करत होते. हे आम्ही पण नाही करत आमच्या को ॲक्टर्स बरोबर. पण बच्चन साहेब म्हणून ती माणसं एवढी मोठी आहेत. तर ही खूप ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मला वाटतं हे सगळ्यांनी शिकावं आणि सगळ्यांनी तसं व्हायचा प्रयत्न करावा. तर
ज्या गावात आपण आहोत तिथे आणखीन एक कार्यक्रम होत असतो नेहमीच. होम मिनिस्टर हा कार्यक्रम झी मराठीवर येतो. तिकडे आदेश बांदेकर भाऊजी असतात, आमच्याकडे वांदेकर भाऊजी आहेत. ते येतात आणि मग सगळ्यांच्या बरोबर काही ना काहीतरी गमती करतात. नमस्कार 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 सर. आज तुम्ही आमच्या गावात आले, इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. म्हणजे असं खास खास लोक आमच्या गावात आले की आम्हाला इतका आनंद होतो. पण सर माझी सवय की इथं आलं ना आपण काहीतरी विविध गेम खेळायचे. कधी कधी ना आले लोक फार टेन्शनमध्ये येतात. बोला आता हा काय गेम सांगणार आहे, का हा पोळ्या लाटा लावणार आहे, का हा स्वयंपाक करायला लावणार आहे. पण सर आज जो मी एक गेम निवडला त्या गेमनी तुम्हाला इतका आनंद येणार आहे. म्हणजे तुम्हाला आनंद येणार आहे, बघणाऱ्याला आनंद येणार आहे. कारण की असा एक गेम आहे की त्या गेमनी तुम्ही आपण सगळे लहानपणात जाऊ आणि लहानपणाची एक मजा घेऊ. सर रेडी ना? टेन्शन एकदम लहानपणाचा गेम. खास मागू साहित्य आणा. साहित्य आलेलं आहे सर. एकदम छोटासा गेम आहे जो आपण सगळ्यांनी लहानपणी सगळे आपण खेळलेलो आहेत. हे कागद आहेत, रंगीबिरंगी कागद ठेवलेले आहेत प्रत्येकाजवळ. हा गेम खेळायचा उद्देश एकच आहे सर की आजकालचे लहान पोरं कॉम्प्युटरमध्ये सगळे बिझी झालेले आहेत. ते असे आपण जे लहानपणी गेम खेळलो ते खेळत नाहीत. त्यांना परत उन्हाळ्याच्या सुट्टीत वेगळी आठवण द्यावी म्हणून आपण हा गेम खेळतोय. याचे फक्त आपल्याला सर विमान बनवायचे आहेत. जे आपण असे विमान बनवून लहानपणी असे फेकलेले आहेत ना तेवढेच. वेळ आहे फक्त 1 मिनिट. 1 मिनिटात जास्तीत जास्त विमान बनवायचे आणि ते विमान उडून ह्या काळ्या पट्ट्याच्या बाहेर गेले पाहिजेत. एवढीच फक्त अट आहे सर. प्लीज जे जास्त करतील ते विनर. हा ते जास्त करतील ते विनर. आणि एक आकर्षक बक्षीस आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्लीज बोमला तुला सर या कुठल्या पद्धतीचं विमान पाहिजे? कसलं उडलं पाहिजे सर. ते घडीवाला करतो ते घडीवाला विमान. हा यांना एक घडीवालं? हा म्हणजे असं करून दे. यांना एक प्रत्यक्ष करून याचा करायला ठीक आहे. 1 मिनिटात कसं काय? गमत 1 मिनिट जास्तीत जास्त करायचं. हे वाला जे आपलं नॉर्मल आपण करतो हे तुम्हाला येतच असणार. काय वेगळं शिकवायचं. अरे वा झाले 1 मिनिट. 5 मिनिटं. पण हे असंच करा. नाही वेगळ्या पद्धतीनं पण करा. असं काय नाही. झालं आम्ही करू शकतो वेगळ्या पद्धतीने. आता विसरलो. झालं लहान बालपण गेलं आता जे आहे. निलेश तू माझ्या टीम मध्ये. हा हे बघा रेडी. आम्ही मदत करू. आम्ही मामांना मदत करू. 1 मिनिट. आठवत नाही आता. लहानपणी ह्याच्याशिवाय दुसरं काय केलंच नाही. काही लक्षात आणि वेळ सुरू. जेट विमान करतो. हा जेट करा. चालेल काय हरकत नाही. वेगवेगळ्या पद्धती. हा सुरू झाला आधीच. वेळ सुरू. ओके 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वा मला पट्ट्या थांबा पहिले मोजूया. हा पहिले कुणी हे कलाकारी तर दाखवा लोकांना. पिवळे जे आहेत ते मामांचे आहेत. आणि विशेष म्हणजे मामांनी फार विविध पद्धतीच्या डिझाईनचे हे पट्टी विमान. हे फक्त मुकुट विमान. आणि हा तर एकदम गोळा विमान. म्हणले शेवटी ऍक्सिडेंट झालेलं विमान आहे. वैदेहीने महाराष्ट्रात हास्यच बॉम्ब टाकता त्यांनी हा पण एक बॉम्ब टाकलेला आहे. वैदेहीने बनवलेलं आहे. डिझाईन फार चांगलं आहे पण ते फार काय लांब जात नाही.
टीजर मध्ये गंमत आहे पण ते काही लांब जात नाहीये. आपल्या लक्ष्मण रेषेवर फक्त 2 विमान पोहोचले, त्यातले मला वाटतं पूजाचं आहे. मामा ते मामांचं आहे. हे पिवळं म्हणजे एक मामांचं आहे. तो क्रॅश झालेलं विमान आहे. पहिलंच शोध जेव्हा लागला तो मामाने लावला इथे तो होता. आणि 2 ती निळी आहेत ती पूजाची आहेत. म्हणजे तिला विमान येत नाही असं ती म्हणाली होती. आणि तिनंच शोध लावलेला आहे. पण काही काही डिझाईन मला खूप चांगले मिळाले. विमान उडालं नाही फक्त नाक कापलं विमानामुळे असं झालं ते. उडालं नाही फक्त कसं उडालं माहित नाही. काहीतरी झोल. आणि साधारणपणे वेगवेगळ्या पद्धतीची ही विमानं बघता हे लोक सर्वात जास्ती केलेत मी. सर विमानं कमी कचरा जास्त केला. काय हरकत नाही. हे विमान आपण गृहीत धरू, फक्त विमान गृहीत धरू शकतो आपण. पण हे आपण मी एवढंच म्हणेन या गेम नंतर नशीब हे लोक पायलट नाहीये. काही विमानं उडण्या अगोदरच पडली एअरपोर्टलाच गेले. आणि मला वाटतं पूजाचे 2 विमान फक्त इथपर्यंत आलेले आहेत. म्हणजे जिंकलेली आहे पूजा. मिळाल्यामुळे तिला व्हेरी गुड व्हेरी गुड. पण तरी बरेच विमानं बनलेले आहेत. भारत अभियान करतोय. स्वच्छ भारत अभियान आपण करतोय. आणि एवढं उचला खूप सुंदर सुंदर विमान उचला. अरे हे राहिले ते राहिले. आणि उद्या वेळ असला तर माझ्याही घरी. आणि आता कोण जिंकलंय आणि बक्षीस कोणाला ते सांगा. बक्षीस तर आता इथे पूजा जिंकलेली आहे. जोरदार टाळ्या पूजासाठी. आणि स्पर्धा संपलेली आहे. धन्यवाद. थँक्यू. अरे माझं गिफ्ट नाही बक्षीस काय नाही. मग कशाला गेला. अरे बाबा पोराला शाळेत सांगितलं विमान बनवून आणा. मी म्हटलं चांगल्या मोठ्या मोठ्या माणसाकडून विमान बनवून तुम्ही सरपंच आहात आणि हे पुष्पगुच्छ तुम्ही त्यांना देऊ शकता. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आपल्या कलाकारांसाठी. आणि आता आपण या मंचावरती आमंत्रित करूयात आणखीन एका कलाकाराला ज्यांनी या सिनेमात फार महत्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. आणि ते आमच्याच वाडीतले आमचे सहकलाकार आहेत. आमच्या फॅमिलीमधले कलाकार आहेत. जोरदार टाळ्या भारत गणेश पुरे यांच्यासाठी. भारत गणेश पुरे आपल्याकडे आलेले आहेत. आणि त्यांची या सिनेमात खूप वेगळी भूमिका आहे. काय भूमिका आहे भारत सर. वेगळी म्हणजे मी सांगितलं जरा कन्फ्यूज होतील प्रेक्षक. कारण की आता मगाशी बापट बोलून गेले की माझ्या बापाची भूमिका उदय सरांनी केली आहे. पण मी पण त्यांच्या बापाची भूमिका केली. दो बाप असा ट्विस्ट आहे सिनेमामध्ये. माझी भूमिका म्हणजे सरळ साधी आपण जसं करत असतो तशी भूमिका आहे. एक ॲक्टरची भूमिका आहे. एक ॲक्टर असतो त्याचा बाप म्हणून मी येतो. अच्छा. आणि मग तो सगळा ड्रामा पुढे एक नटसम्राट म्हणून मी असं आलो. विदर्भ डेली वेजेसवाला एक नट असतो. विदर्भाचा नट. नटसम्राटचे डायलॉग विदर्भात असते तर कसे झाले असते. कोणी घर देता का घर. अबे द्यानार बाबा मला एखादं घर. असं आहे. तर मी याच्यावर एका नकली बापाची भूमिका मी करतो. त्यामुळे जरा विनोदी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मामा होते, उदय सर होते सगळे, आणि महेश सर पण आहे. आणि सगळे असल्यामुळे थोडंसं जरा ते आम्हाला जरा विनोद करायला जरा बरं वाटलं. आणि ते आम्ही थोडीशी केले. थोडंसं बरं वाटलं. भरतजी फिल्ममध्ये त्यांनी जे काम केलंय म्हणजे लिटरली आम्ही ट्रायल शोज बघतो. त्यांची एंट्री झाल्या आम्ही स्क्रीन समोर आहे तर आम्ही मागणं बघत असतो. आम्ही रिॲक्शन बघत असतो लोकांचं काय वगैरे. लिटरली थोड्या वेळाने आम्ही पुढे जाणार असतो. तर ट्रायल शो बघतो तर भरतजी आल्यानंतर सगळ्या खुर्च्या हालायला लागतात अशा मागे. लिटरली असं वाटतं की भूकंप आले थिएटरमध्ये. ही त्यांची स्ट्रेंथ आहे ऑनेस्टली. या मंचावरती आता आमंत्रित करूयात या सिनेमाच्या निर्मात्यांना. जोरदार टाळ्या निर्माते संदीप शर्मा यांच्यासाठी.
आणि आता आमंत्रित करतो या सिनेमाच्या सहनिर्मात्यांना. जोरदार टाळ्या अमित कारखानीस यांच्यासाठी. तर संदीप शर्मा यांच्यापासून सुरुवात करणार. निर्माते कमी, हिरो जास्त वाटतात. बघा तुम्ही दाढीची किती स्टाईल आहे त्यांच्या. तर संदीप सर, कसा आहे अनुभव या सिनेमाचा? अनुभव बहुत अच्छा था. पहली बार हमारी पहली फिल्म है और मतलब मेरे लिए तो ड्रीम है कि मैं मराठी के जितने भी दिग्गज कलाकार हैं उनके साथ में काम कर रहा हूँ. वाह वाह. मेरे लिए एक सपना जो सच हो चुका है वृंदावन में. क्या बात. वाह वाह. अमित सर, तुमचा कसा अनुभव सहनिर्माते म्हणून? आम्ही ॲक्च्युली फिल्मबरोबर जुडलो. राज प्रेमी आणि संदीप शर्मा त्यांनी येऊन आम्हाला एक बेसिक जे फिल्मचा मेजॉरिटी पोर्शन जो शूट झालेला तो आम्हाला दाखवला. आणि पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या स्केलवर जे शूटिंग वगैरे बघितलं त्याच्यामुळे मग आम्ही एक इन्व्हॉल्व झालो या मूवीमध्ये. आणि इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स सो फार. आणि या विकेंडनी पण आम्हाला खूप चांगला एक अनुभव दिला आहे. वा 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 वा. आणि आम्हालाही छान अनुभव मिळाला. खूप छान वाटलं की आजच्या भागात वृंदावनची ही सगळी टीम आमच्याकडे आली. आणि खरंच सिनेमा प्रोमोमधून कळतोय की किती भव्य दिव्य झालेला आहे. नक्कीच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा वृंदावन. तर वृंदावन सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे कलाकार आज आमच्या गावामध्ये आले होते. सगळ्यांना मनापासून परत एकदा शुभेच्छा. आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.